मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय। तळ कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने या संदर्भातली अधिकृत घोषणा केली। पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल असे संकेत हवामान खात्याने दिले। मान्सूनची पुढील प्रगतीसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले। राज्यामध्ये 1,05,000 एकरवरच्या कालच्या वादळी वाऱ्याने पावसाने नुकसान केलंय। शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत पुढच्या 8 दिवसात दिली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्ता भरणेंनी एबीपी माझाशी बोलताना दिलेलं आहे। तर कर्जमाफी निकष बदलाच्या मागणीवर विचार करू आणि काही निकष बदलू असंही ते म्हणाले। बारामती तालुक्यात शेतकरी बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली आहे। आतापर्यंत वादळी वाऱ्यामुळं राज्यामध्ये 1,00,000 जवळजवळ 5,000 एकर क्षेत्राला याचा फटका या वादळी वाऱ्यामुळे बसलेला आहे। राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या आधी सगळी मदत। बारामतीमध्ये पावसामुळे काल मोठं नुकसान झालं। सुनेत्रा पवारांनी फोनवरून नुकसानाचा आढावा घेतलाय। तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील सुनेत्रा पवारांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यांनी व्हिडिओ कॉलवरून अधिकाऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला। सोलापुरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। माळशिरस तालुक्यातल्या अनेक गावात शेतीचं मोठं नुकसान झालं। याची पाहणी करण्याकरता माजी आमदार राम सातपुते बाबुळगाव इथे गेले होते। त्यावेळी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहून त्यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांना बांधावरूनच फोन लावलाय। तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान नुकसानाचे सर्व पंचनामे करून मदत देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। गोंदिया जिल्ह्यात आता खरीप हंगामाला सुरुवात होतीये। शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खत लागतं। त्यानुसार गोंदियाच्या कृषी विभागाने शासनाकडे खरीप हंगामासाठी खताची मागणी केली होती। गोंदिया जिल्ह्याला शासनाकडून 76,000 मेट्रिक टन खताची मागणी अलॉटमेंट झाली आहे। सद्यस्थितीमध्ये गोंदियात 41,500 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे। गेल्या 2 महिन्यात अजून 12,000 मेट्रिक टन खताची आवक झाली। सध्या गोंदियात खत साठा 50% वर असल्यामुळे जिल्ह्यात खताची कोणतीही टंचाई भासणार नाही असं जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितलं। प्रत्येक शेतकऱ्याला कृषी केंद्रामध्ये QR कोडद्वारे कोणत्या कृषी केंद्र दुकानांमध्ये किती साठा शिल्लक याची माहिती मिळणार आहे। खताचा काळाबाजार होणार नाही यासाठी आता कृषी विभाग सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगाने आपण राज्यस्तरावर जी मागणी केली होती त्यानुसार आपल्याला 76,000 मेट्रिक टनाचं अलोकेशन मंजूर झालेलं आहे। आणि सद्यस्थितीत आपल्याकडं या अलोकेशनच्या अगेन्स्ट आपल्याकडं 41,500 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे। जनरली हा खत साठा 50% आहे आणि मागील 2 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला 12,000 मेट्रिक टनाची आवक झालेली आहे। तर या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोणतीही खताची टंचाई नाही आहे। पुरेसा खत साठा उपलब्ध आहे। जून सुरू होऊनही उन्हाची तीव्रता कमी होत नसल्यानं डाळिंब बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय। त्यामुळे डाळिंब बागेवर केलेला खर्चही निघणं मुश्किल होणार असल्यानं येवल्यातील जळगाव नेऊर इथले डाळिंब उत्पादक पवन शिंदे, गोकुळ शिंदे आणि योगेश शिंदे यांनी आपल्या 6 एकर डाळिंब बागेवर ट्रॅक्टर फिरवून बाग नष्ट केली आहे। शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे डाळिंबाच्या बागावर तेल्या रोगाने अटॅक केला। आमचं वैयक्तिक नुकसान 6 एकराचं कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये झालं। तर याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे। तेल्या रोगाचा जास्त अटॅक झाला त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेले आहे। पुढील खरीपचं पीक कसं उभं करावं यासाठी शेतकरी चिंतित आहे। पारंपरिक शेतीतनं काही हाती लागत नसल्यानं तरुण शेतकरी शेतीत फळबागांसह नवीन काहीतरी करू पाहतोय, मात्र निसर्ग त्याला साथ देत नाहीये। परभणी जिल्ह्यातल्या अनेक तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत उच्च प्रतीची केळी लागवड केली। त्या केळी बागांना लेकराप्रमाणे जोपासलं। या बागाही फुलल्या। आता महिन्याभरात केळी घड काढणी सुरू करायचे तोच मान्सूनपूर्व पाऊस आला आणि या तरुण शेतकऱ्यांच्या असंख्य स्वप्नांना मातीत मिसळलं। यातनं एका महिन्यानंतर 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न आलं असते। आता किती नुकसान झाले सगळे? पूर्णच नुकसान झाले। आता यातनं काहीच शिल्लक राहिलं नाही। संपूर्ण खर्च आमचा नष्ट झाला ना। पुढचं आमचं जे करायचं करिअर होतं ते बिघडून गेलं आमचं। आम्ही ह्याच्यातून भरपूर आशा धरली ती पुढचं पुन्हा शिक्षण हे वगैरे सगळं ह्याच्यातून काहीच आम्हाला उरत नाही। अक्षरशः आमचे सगळं असं आम्ही रात्र जेवण झालो। आता मुलांचं शिक्षण कसं करावं कसं नाही
असं तुम्हाला बोलायला मला शब्दसुद्धा सांगा वाटत झालेत. एवढं माझं हे काळीज भरून यायला एवढं बोलताना. तर आमची एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला कमीत कमी सरकारनं आमच्याकडे दुर्लक्ष करू नये. जी काही मदत आम्हाला ह्याला जे खर्च कमीत कमी आम्हाला रान तयार करायला तरी लागणारा खर्च तरी तातडीने द्यावा. म्हणजे बीडच्या गेवराई तालुक्यातल्या सिरसमार्ग गाव मोसंबीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, परंतु पाण्याअभावी या भागातल्या अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवर JCB चालवण्याची वेळ आली. या भागातील दिनेश गुळवे या शेतकऱ्याच्या शेतातली मोसंबीची बाग वाळून गेल्यानं त्यावर थेट JCB चालवण्यात आला. एवढंच नाही तर या मोसंबीच्या झाडांची शेतातच होळी करत आपला संताप देखील व्यक्त झालाय. शासनाने तातडीने या भागातल्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी आणि जायकवाडीतील पाणी सिंदफणा खोऱ्यामध्ये उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दर 2-3 वर्षाने दुष्काळ पडत असल्याने आम्ही ज्या फळबागा जगवलेल्या आहेत ह्या फळबागांना पाणी मिळत नाही. पर्यायाने 5-7 वर्ष जगवलेले बाग असे आपण पाहत आहात. आम्ही 7 वर्षापासून जगवलेले बाग आहे, परंतु मागच्या 2-3 वर्षात सतत दुष्काळ पडला. पाणी नसल्याने आम्ही बीड, हिरापूर, जेरेवाडीहून पाणी विकत आणलं, टँकरनी, ट्रकनी, ट्रॅक्टरनी, परंतु विकत तरी पाणी कुठपर्यंत घालणार. शेवटी हतबल होऊन आम्ही ही आमची 2 एकर मोसंबीची बाग उपटून टाकली, जाळून टाकली. यावर्षी अल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी असल्याचं सांगण्यात येते, त्यामुळे लागवडयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. शेतकरी पाऊस येण्याआधीच धूळ पेरणी करतात, त्यामुळे दुबार तिबार पेरणीचं संकट उभं राहतं. जोपर्यंत भरपूर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये, तसंच धूळ पेरणीचा विचार देखील मनात आणू नये असं जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. तो माझी सगळ्यांना विनंती आहे की अल निनो कारणामुळे आपला पाऊस कमी येण्याची शक्यता आहे. या कारणामुळे आपल्याला पेरणी तेव्हाच करायचे जेव्हा आपला जे जमीन आहे ते ओली होणार आहे. आणि असंच नाही की आपण दरवर्षी आता जूनचे पहिला पंधरवड्यामध्ये आपण पेरणी करतो, ते आपल्याला शक्यतो टाळावी. आणि आपल्याकडे जर मान्सून कमी आला तर यामध्ये अशी शक्यता आहे की आपल्याला दुबारी किंवा तिवारी पेरणी करावं लागेल. तो ज्यावेळी आपली जमीन ओला होणार आहे, चांगला पाऊस येणार आहे, त्यावेळीच तुम्ही पेरणी करावी, सो दॅट की आपल्याला अननेसरी जे आर्थिक संकट समोर येतोय त्याच्यावर आपण बंधन घालू शकत नाही. आमदार रोहित पवारांनी किल्ले रायगडावरनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. 12 जूनपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी फसवी आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. आजच्या पवित्र दिवशी एक घोषणा मी इथं करतोय. काही दिवसांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची घोषणा झाली. खरं तर ही कर्जमाफीची घोषणा अतिशय फसवी आहे. हे सरकार काय करतं की एखादी घोषणा करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अटीतटी टाकतं. 12 जूनपर्यंत सरकारने जर या कर्जमाफीमधल्या अटीतटी काढल्या नाहीत तर 12 जूनला पंढरपूरला शेतकऱ्यांच्या हितासाठी मी असेल व इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील हे अन्नत्याग आंदोलन तिथं करणार आहेत. कोयना धरणातली पाणी पातळी खालावल्यानं तब्बल 7 दशकांपूर्वी जलसमाधी घेतलेल्या जुन्या कसबापेठ बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा समोर आले. प्राचीन मंदिरं, दगडी पूल आणि घरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये. 1952 मध्ये कोयना धरण उभारणीमुळे संपूर्ण गाव जलाशयाखाली गेलं. हा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी बामणोली परिसरातल्या ग्रामस्थांसह पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले. जलाशयाच्या तळाशी दडलेला हा प्राचीन ठेवा सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतो. वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात महसूल शासकीय निवासातील कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाने 4 महिन्यापूर्वीच या पाईपलाईनचं नवीन काम केलं होतं, मात्र निकृष्ट कामामुळे पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी होतीये. एकीकडे वाशिम शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाच निकृष्ट कामामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना नाहक पाणी टंचाई समस्येला सामोरं जावं लागतंय. नागपुरात काँग्रेस नगरसेवकाने अनोखं आंदोलन केलंय. परिसरातील पाईपलाईनच्या गळतीतनं वाहणाऱ्या पाण्यात आंघोळ करून महापालिकेचा निषेध नोंदवलाय. कमाल चौक परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीला बराच काळापासून गळती लागली आहे, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होतीये. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाहीये. त्याचा निषेध म्हणून नगरसेवक गौतम आंबादे यांनी पाईपलाईनच्या गळतीतनं वाहणाऱ्या पाण्यात आंघोळ करून निषेध नोंदवला. नवीन वाहिनी जोडून जुनी फुटलेली वाहिनी कायमस्वरूपी बंद केल्यावर पाणी गळतीची समस्या दूर होईल असं मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी. नाफेड आणि NCCF कडनं आता थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आलाय.
सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। नाफेड आणि एनसीसीएफ कडनं कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर हा निश्चित करण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून नाफेड आणि एनसीसीएफचे थेट बाजार समितीत कांदा खरेदी करावी अशी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती। मात्र राजू शेट्टीने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली तर किसान सभेने निर्णयाचं स्वागत केलं। एवढं काटेकोर निकष लावून कांदा खरेदी करायला नाफेड किंवा एनसीसीएफ या काही व्यापारी संस्था नाही आहे, त्यांना काही नफा कमवायचा नाही आहे, त्यांना बाजार हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भाव वाढवून द्यायचा आहे। त्यामुळे जो काही पैसा खर्च होणार आहे तो सरकारच्या तिजोरीतला पैसा खर्च होणार आहे। पण तरीसुद्धा त्यांच्या आडेलपी कारभारामुळं आज शेतकऱ्यांना थेट त्याचा फायदा होताना दिसत नाही। तेव्हा सरकारनं ही नौटंकी पहिल्यांदा बंद करावी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरळ नाफेडद्वारे शेतकऱ्यांकडून आणि बाजार समितीमधून कांदा खरेदी व्हावा, तो व्यापाऱ्यांकडून खरेदी होऊ नये अशा प्रकारची मागणी किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटना करत आलेल्या आहेत। सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरळ कांदा बाजार समित्यातून खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, किसान सभेच्या वतीनं आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो। मात्र हा कांदा 1580 रुपये प्रति क्विंटल प्रमाणेच खरेदी होणार आहे, त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे। किमान 3000 रुपयांना हा कांदा खरेदी व्हावा अशी मागणी या संदर्भामध्ये किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही तरुणांचा झुरळ असा उल्लेख केलेला। त्यानंतर देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी नावाची सोशल चळवळ सुरू झाली। या पार्टीला इन्स्टा अकाउंटला काही दिवसातच 22 कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळाले। महाराष्ट्रात जन्मलेले आणि सध्या अमेरिकेत असलेले अभिजित दिपकेंनी या चळवळीची सुरुवात केली। आता सीजेपीने थेट रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आज सकाळी 10 वाजल्यापासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं। जर या आठवड्यात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा आंदोलन होईल अशी घोषणा अभिजित दिपकेंनी केली। 5 बच्चों ने सुसाइड कर लिए, फिर भी आपने रिजाइन नहीं किया है। इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे और ये मूवमेंट तब तक जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते, और इसको हम देश भर में लेकर जाएंगे और हम फिर से एक बार दिल्ली में इकट्ठा होंगे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात देशातील युवकांनी मोठं आंदोलन केलं। या आंदोलनाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आणि सोनम वांगचुक यांनी आंदोलनस्थळी जात तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंनी निवेदन दिलं। हजारो तरुण भविष्याच्या चिंतेत भरूनात रस्त्यावर उतरले असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणं योग्य नाही, न्याय नाकारणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। नीट पेपरफुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय आणि सर्व पीडित तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करतायत असं ठाकरे म्हणाले। सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल, कॉक्रोचला कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरच्या आंदोलनाने दिलाय असंही ठाकरेंनी म्हटलं। तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेतनं दिल्लीत दाखल झाले। जंतर मंतर इथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज महानगर परिसरातल्या त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने आढावा घेतलाय। अभिजित दिपकेंच्या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी नेत्यांची भुजबळांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे। राज्यसभेच्या उमेदवारीवर बैठकीत चर्चा झाली। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळू शकते, तर राज्यसभेच्या जागेबाबत अनेक नावं चर्चेत आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली। आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत नाव फायनल होईल असंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशा अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते। राज्यसभेची राष्ट्रवादीची असलेली जागा भाजप मागत असल्याची चर्चा आहे। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा जागेकरता इच्छुक आहेत। नवनीत राणांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती, मात्र तो निर्णय नवनीत राणांचा असल्याची प्रतिक्रिया मंत्री बावनकुळेंनी दिली। राज्यसभेची जागा राष्ट्रवादीची आणि आमचाच उमेदवार ती जागा लढवेल अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली।
राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाला असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. तसंच भाजपने मला तोंड उघडायला लावू नये, फक्त पैशाच्या जीवावर कोणीही उड्या मारू नये असंही त्यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून विधेयक मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी सुळेंच्या वक्तव्यावर दिली. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाही आहे, कारण का माझा तो स्वभावही नाही आहे. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडेबाजार झाला आहे तो कोण काय कसं काय झालं आहे या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करते की घोडेबाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. सुप्रिया सुळेंनी भाजपावर घोडेबाजाराचा आरोप केल्यावर मंत्री बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जे पाप केलं ते आम्ही केलेलं नाही असं बावनकुळे म्हणाले. त्या लोकांना आपला पक्ष आणि माणसं सांभाळता येत नाहीत अशी टीका शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकावा अशी मागणी राज ठाकरेंनी केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्याने चंद्रपुरात नगरसेवकांना 5-5 लाख दिल्याचं आपणही ऐकलं. मात्र त्या संदर्भात माझ्याकडे पुरावे नाहीयेत असं विजय वडेट्टीवार म्हणतात. शैलेश अग्रवाल यांच्या आरोपांना वडेट्टीवारांनी दुजोरा दिलाय. माझ्याकडेही माहिती आली आहे पण पुरावे नाहीयेत असं ते म्हणाले. तर मतदान नसताना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चंद्रपूर, यवतमाळ, भंडाऱ्यात आपल्या उमेदवारांना निवडून आणायची धमक होती का असा सवाल बावनकुळेंनी विचारला.